नमस्कार, मी वेदश्री ताम्हणे जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपलं स्वागत करते। या कार्यक्रमात आपण अनेक विषयांवरती तज्ञांशी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो। आजचा आपला विषय आहे इंजिनिअरिंग मध्ये करिअरच्या संधी आणि या विषयावरती मार्गदर्शन द्यायला आपल्या सोबत या शो मध्ये सहभागी झाल्यात प्रोफेसर प्राची क्षीरसागर मॅम। या शो मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। प्रोफेसर प्राची क्षीरसागर यांची ओळख म्हणजे त्या पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये IT डिपार्टमेंटच्या HOD आहेत आणि गेले 16 वर्ष त्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। आपण मॅम चर्चेला सुद्धा सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी मी एक थोडक्यात प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छिते की इंजिनिअरिंग संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील की ॲडमिशन कशी घ्यावी, कुठली स्ट्रीम निवडावी, त्याच्यानंतर प्रवेश परीक्षा कशी असते, तर या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील लगेच तुमचा फोन उचला आणि 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावरती आम्हाला संपर्क साधा। मॅम, आपण चर्चेला सुरुवात करूया। नुकतेच 10वी आणि 12वीचे निकाल लागलेले आहेत। 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा उत्सुकता असेल की पुढे काय करायचं, तर मग इंजिनिअरिंगसाठी जी प्रवेश प्रक्रिया असते तर त्या संदर्भात काय सांगाल, ती प्रोसिजर कशी आहे? ओके, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला एक तर 2 पर्याय आहेत। 10वी नंतर तुम्ही डिप्लोमा करूनही या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। त्याचबरोबर जर तुम्ही 12वी केलं असेल, 11वी 12वी, तर त्यानंतर तुम्हाला CET ही एंट्रन्स टेस्ट द्यायला लागते। CETचा रिझल्ट आत्ताच आपण बघितला आहे, आत्ताच रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि हा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर गव्हर्नमेंटकडनं एक मेरिट लिस्ट डिस्प्ले होते। ती मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर ही खरी ॲडमिशन प्रोसेस चालू होते। त्यानंतर ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी ARC सेंटर्स दिलेले असतात। त्या ARC सेंटरमध्ये तुम्हाला जाऊन काही डॉक्युमेंट्स सबमिट करायला लागतात। प्रथमतः तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे इंजिनिअरिंगचा आणि तो ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून तुम्ही ARC सेंटरमध्ये घेऊन जायचे। ARC सेंटरमध्ये दॅट इज अ प्रूफ की तुम्ही ॲडमिशन घेऊ इच्छित आहात आणि तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे। त्याच्यानंतर काही दिवसानंतर एक फर्स्ट लिस्ट लागते, फर्स्ट कॅप राऊंड लिस्ट त्याला म्हणतात। त्या जर लिस्टमध्ये आपलं नाव आलेलं असेल तर आपल्याला ॲडमिशन कन्फर्म करावी लागते। जर तुमचं नाव आलं आहे पहिल्या लिस्टमध्ये तर तुम्ही त्या प्रत्येक ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं आहे त्या कॉलेजमध्ये प्रत्यक्षात जाऊन तुम्ही तिथे कन्फर्म करायला लागतं की ओके, आय एम कम्फर्टेबल विथ दिस सीट आणि मला आता त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे। ओके, जर समजा पहिल्या लिस्टमध्ये तुमचं नाव नाही लागलेलं आहे तर तुम्हाला दुसऱ्या लिस्टसाठी वेट करायला लागतं। मग दुसऱ्या लिस्टमध्ये थोड्या दिवसानंतर दुसरी लिस्ट लागते। दुसऱ्या लिस्टमध्ये चेक करायचं आहे तुमचं नाव आहे की नाही आणि सेम प्रोसिजर, जर तुमचं नाव आहे तिथे तर मग ज्या कॉलेजमध्ये तुमचं नाव असेल तिथे जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करून कन्फर्म करायची आहे तुमच्याशी। अशा प्रकारे 3 राऊंड होतात, त्याला 3 कॅप राऊंड 1, 2, 3 असं म्हणतात। जर ह्या तिन्ही राऊंडमध्ये तुमचं झालं नाही, सपोज अनफॉर्च्युनेटली तुमचं 3ही राऊंडमध्ये झालं नाही ॲडमिशन, तर इन्स्टिट्यूट कोटा हा वेगळा असतो। इन्स्टिट्यूट लेवलमध्ये जाऊन तुम्हाला जे कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, जसं तुम्हाला वाटते की ह्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊन तिथे एन्क्वायरी करू शकता, त्यांचा फॉर्म भरून तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलला ॲडमिशन घेऊ शकता। हे झालं 11वी 12वी नंतरचं। जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळते। जर फर्स्ट इयरचे ॲडमिशन झाल्यानंतर ही प्रोसिजर सुरू होते। तर प्रत्येक कॉलेजमध्ये फर्स्ट इयर नंतर सेकंड इयरला काही मुलं जातात, काही मुलं ड्रॉप होतात आणि ह्या डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनला लॅटरल एंट्री असे म्हणतात। तर लॅटरल एंट्रीचा तो फॉर्म भरायचा असतो तुम्हाला आणि ते सीट असे कन्फर्म नसतात की एवढे सीट असतील, 60 असतील, 50 असतील। ज्याप्रमाणे फर्स्ट इयरचा रिझल्ट लागलेला असतो त्या कॉलेजचा, त्याच्याप्रमाणे ते डायरेक्ट सेकंड इयरचे ॲडमिशन होतात। मग त्याच्यात पण जर तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं असेल त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला तुमची सीट कन्फर्म करायला लागते। तसंच डिप्लोमानंतर ॲडमिशन घेण्यासाठी एक जरुरी आहे की तुम्हाला डिप्लोमाला फर्स्ट क्लास मिळालेला असला पाहिजे। जर फर्स्ट क्लास असेल तरच तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकता। यदाकदाचित जर तुम्हाला फर्स्ट क्लास मिळाला नाही तर आणखीन एक ऑप्शन आहे की तुम्ही फर्स्ट इयरला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता डिप्लोमा नंतर। ओके, पण त्याची चौकशी तुम्हाला कॉलेजेसमध्ये जाऊन करायला लागते। जर डिप्लोमानं तुम्हाला कमी मार्क्स पडले आहेत आणि जरी तुम्हाला इंजिनिअरिंग करायची इच्छा आहे तर अशा लोकांसाठी सुद्धा काही पर्याय अवेलेबल आहेत। जसे AMI एक इन्स्टिट्यूट आहे, असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स। ही जी संस्था आहे ती अशा लोकांसाठी, दॅट इज डिस्टन्स एज्युकेशन लर्निंग, अशा लोकांसाठी त्यांच्याकडे पण काही पर्याय आहेत की तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता। ओके, त्यांचे ॲडमिशन्स हे डायरेक्ट त्यांचे डिफरंट सिटीमध्ये वेगवेगळे सेंटर्स आहेत, त्या सेंटरवर जाऊन तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकता।
अच्छा. आणि तुम्ही जे सांगितलं तर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनमध्ये 12वीच्या मार्कांचं किती महत्त्व आहे आणि CETच्या मार्कांचं किती महत्त्व आहे आणि त्याच्यासाठी 12वीमध्ये कुठले विषय निवडणं आवश्यक असतं? बेसिकली इंजिनिअरिंगला जायचं असेल तर मॅथ्स आणि सायन्स हे बेसिक 2 सब्जेक्ट्स आलेच पाहिजेत. पण आता आपल्याला माहिती आहे 11वी-12वीला डिफरंट अपार्ट फ्रॉम दॅट ट्रॅडिशनल फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी भरपूर ओकेशनल पण कोर्सेस आलेले आहेत, जसं कम्प्युटर सायन्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे. तर तुम्ही असे पण कोर्सेस चूज करू शकता. पण मॅथ्स असणं गरजेचं आहे, प्लस बेसिक सायन्स दॅट इज फिजिक्स, केमिस्ट्री हे पण असणं गरजेचं आहे. तर CETचा जो तुमचा स्कोअर आहे त्या स्कोअरवरती तुम्हाला हे ॲडमिशन्स मिळतात. एक मेरिट लिस्ट डिस्प्ले होते, दॅट इज ऑल इंडिया मेरिट लिस्ट. जर तुम्हाला मुंबई म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन्स घ्यायचे असतील तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची MHCET ही एक्झाम द्यायला लागते. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर ॲडमिशन घ्यायचे आहेत, कुठे तुम्ही ठरवलं या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्या गव्हर्नमेंटची एंट्रन्स टेस्ट तुम्हाला द्यायला लागेल. जर तुम्हाला IITमध्ये करायचं आहे तुमचं करिअर, तुम्हाला IITमधनंच शिकायचं आहे, तर IITचे आपल्याला माहिती आहे JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स ह्या 2 एक्झाम आपल्याला क्लिअर करायला लागतात. तर 11वी-12वीमध्ये सायन्स ब्रँच घेणं हे जरुरी आहे. त्यानंतरच तुम्ही इंजिनिअरिंग फील्डमध्ये करिअर करू शकता. आणि सायन्स घेतल्यानंतर मॅथ्स घेणं त्याच्यासाठी उपयुक्त आहे. आणि तुम्ही मगाशी डिप्लोमाबद्दल सुद्धा उल्लेख केलात, तर डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करणं हे अधिक चांगलं की 11वी-12वी करून इंजिनिअरिंग करणं अधिक चांगलं? आता दोन्ही फील्डच्या वेगवेगळे प्रॉज अँड कॉन्स आहेत. जर डिप्लोमा करून तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे, जर तुम्ही खूप कन्फर्म आहात की मला डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगमध्येच करिअर करायचं आहे, ओके, तर तुम्ही डिप्लोमाला जाणं जास्त उपयुक्त आहे. कारण असं आहे की तुम्ही त्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये जर ठरवलं मला कम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग करायचं आहे, तर मी डिप्लोमा कम्प्युटरमध्ये करू शकते आणि मी टेक्नॉलॉजिकली खूप स्ट्रॉंग होते त्या फील्डमध्ये. पण जर तुम्हाला माहिती नाही, कन्फर्म नाही आहे की तुम्ही इंजिनिअरिंगमध्येच करिअर करणार आहात, तर अशा वेळेस 11वी-12वी करणं जास्त चांगलं आहे. कारण मॅच्युरिटी लेवल पण तेवढी वाढते, प्लस तुमचे इंटरेस्ट चेंज होऊ शकतात. 10वी नंतर मला वाटतं की मला इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आहे, पण 11वी-12वी नंतर असं होऊ शकतं की माझा इंटरेस्ट चेंज होतोय आणि 11वी-12वी नंतर भरपूर ऑप्शन्स आहेत, तर तुम्ही वेगवेगळे ऑप्शन पण एक्सप्लोअर करू शकता. डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगशिवाय तुमच्याकडे काहीही पर्याय उरत नाही. आणि त्यात आणखीन असं आहे की डिप्लोमानंतर तुम्ही IITs किंवा NITs अशा कॉलेजेसना अप्लाय नाही करू शकत. ओके, तुम्ही फक्त UGC रिलेटेड जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्येच तुम्ही फक्त अप्लाय करू शकता. त्यामुळे ज्यांना असं खूप कन्फर्म आहेत मला इंजिनिअरिंगमध्येच करायचं आहे, ते लोक डिप्लोमा करून गेले तर जास्त चांगलं आहे. आणि ज्यांना असं आणखीन माहिती नाही आहे किंवा असं थोडंसं ड्युअल माइंडेड आहेत की इंटरेस्ट माझा चेंज होऊ शकतो असं ज्यांना वाटतं, त्यांनी 11वी-12वी करून जाणं जास्त उपयुक्त आहे. आपण प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न घेणार आहोत आणि सागर आहेत आपल्यासोबत नाशिकहून. सागर, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो. हां, बोला. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विषयी मला स्कोप आहे का पुढे फ्युचरमध्ये आणि जॉब कुठे चांगले आहेत का हे विचारायचं होतं. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग जर केलं तर तुम्हाला मोस्टली ॲटोमोबाईल्स ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि आता आपण बघतोच आहे डे बाय डे डिफरंट ॲटोमोबाईल्स प्रोडक्ट्स मार्केटमध्ये येत आहेत. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत डिफरंट, त्यामध्ये भरपूर स्कोप आहे. प्लस तुम्हाला जर रिसर्चमध्ये इंटरेस्ट असेल तर गव्हर्नमेंटच्या काही फर्म्स आहेत जिथे तुम्हाला जॉब मिळू शकतो, किंवा काही PSUs आहेत, पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत, ज्याच्यामध्ये पण तुम्हाला जॉब्सच्या संधी अवेलेबल आहेत. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर शिवशंकर व्यवहार आहेत आपल्यासोबत नांदेडहून. शिवशंकर, काय प्रश्न आहे तुमचा? हां, हॅलो. मला प्रोडक्शन इंजिनिअरिंग विषयी माहिती पाहिजे. कशाबद्दल? प्रोडक्शन इंजिनिअरिंग. हां, बोला. हां, तर प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये जस्ट वर्किंग कॅपॅसिटी पाहिजे. प्रोडक्शन इंजिनिअरिंग. प्रोडक्शन इंजिनिअरिंग. हां, ओके. प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये बेसिकली तुम्हाला जर खूप इंटरेस्ट असेल असं मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये वगैरे जॉब करण्याचा, किंवा प्रोडक्शन आणि इन्स्ट्रुमेंटेशन ह्या 2 पॅरलल जाणाऱ्या ब्रँचेस आहेत. तुम्ही प्रोडक्शन आणि इन्स्ट्रुमेंटेशन जरी केलं तर तुम्हाला सारख्याच जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. या सगळ्या ब्रँचेस ज्या आहेत कोर ब्रँचेस
प्रोडक्शन इंजिनिअरिंग आहे, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आहे. या सगळ्या ब्रांचेसना गव्हर्मेंट सेक्टरमध्ये पण भरपूर संधी आहेत. प्लस PSUs आहेत ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. DRDO, इस्रोसारख्या ज्या कंपनीज आहेत, या कंपन्यांमध्ये पण ह्या लोकांना भरपूर स्कोप आहे. तर PSUमध्ये आज करंटली म्हणजे सध्याच्या काळामध्ये PSUमध्ये भरपूर ओपनिंग्स आहेत. त्याच्यासाठी फक्त एक एंट्रन्स टेस्ट द्यायला लागते, गेट, जी आपण इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर देतो. गेटचा जर तुमचा स्कोअर असेल तर तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी कॉल केलं जातं तिथे. सर प्रोडक्शन इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्ससाठी PSUमध्ये भरपूर स्कोप आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजमध्ये पण भरपूर स्कोप आहे. आणि जर आपण पूर्वतयारी करायचं म्हटलं, जर एखाद्या भरपूर विद्यार्थ्यांना असं असतं की शाळेपासून ठरवतात की आम्हाला काय करायचं आहे, जशी 8वी 9वी जवळ येते, तर अशा वेळेला जेव्हा एखादा विद्यार्थी खूप आधी ठरवतो की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे, तर अशा वेळेला शाळेपासून त्याने कशी तयारी केली पाहिजे, कुठल्या विषयांवरती भर दिला पाहिजे जेणेकरून त्याला पुढे काही प्रॉब्लेम नाही येणार? ठीक आहे. शालेय जीवनात पण भरपूर अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात. जसं स्कॉलरशिप एक्झाम असते, मॅथ टॅलेंट सर्च एक्झाम असते, किंवा होमी भाभाच्या ज्या ज्युनियर सायंटिस्टच्या एक्झाम्स असतात. अशा वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जर तुम्ही बसलात तर त्यामुळे तुमच्या ॲनालिटिकल स्किल्स थोड्या वाढतात. ओके, तुम्हाला लक्षात येतं की प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे किंवा किती वेळामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, तुमची ॲबिलिटी वाढते. आणि ह्या ज्या सगळ्या टेस्ट आहेत, ह्या टेस्टमुळे तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणं जास्त सोपं जातं. कारण विदाऊट मॅथ्स इंजिनिअरिंग इज नथिंग. म्हणजे तुम्हाला जर इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुमचा मॅथ्स हा विषय खूप पक्का असला पाहिजे. आणि CETमध्ये तुमचं बेसिक 11वी 12वीचे मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री हे जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात, पण ते थोडेसे ॲनालिटिकल क्वेश्चन्स असतात. तर ॲनालिटिकल स्किल किंवा ॲनालिटिकल ॲबिलिटी वाढवण्यासाठी तुम्ही शालेय जीवनात ह्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊ शकता. आणि या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये असं नाही आहे की प्रत्येक वेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्यानंतर पासच झाली पाहिजे किंवा त्याचा आपल्याला मिळालीच पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्कॉलरशिप एक्झाम आहे तर स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही फक्त एक्झाम द्या, तुम्ही प्रयत्न करा तो पेपर कसा सोडवायचा आहे, कुठला प्रश्न कोणत्या इंटेन्शननी विचारलेला आहे, या सगळ्या दृष्टीने तर तुम्ही प्रयत्न केलात तर तुम्ही नक्कीच इंजिनिअरिंगच्या CETसाठी चांगल्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता CET. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. तर सौरभ महाडिक आपल्यासोबत नाशिकहून. सौरभ, काय प्रश्न आहे तुमचा? मॅम, माझा असा प्रश्न आहे की आता कॅपराऊंड मध्ये जेव्हा कॉलेज टाकायचे तेव्हा प्रेफरन्स कशा प्रकारे द्यायचा? प्रेफरन्स आता पहिल्या सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमची ब्रांच सिलेक्ट करायची आहे. म्हणजे तुम्ही ठरवलं असेल की तुम्हाला कुठल्या इंजिनिअरिंगमध्ये करायचं आहे, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, वेगवेगळ्या फील्ड आहेत, त्याच्यापैकी कुठली ब्रांच घ्यायची हे जर तुम्ही ठरवलं असेल तर तुम्ही फाइंड आउट करा की ह्या ब्रांचेस कोणत्या कोणत्या कॉलेजेसमध्ये जास्त चांगल्या आहेत. जास्त चांगल्या इन द सेन्स आपण काय बघतो, मोस्टली प्लेसमेंटच्या दृष्टीने बघतो की कुठल्या कॉलेजमध्ये जास्त प्लेसमेंट होतात. ओके, कारण प्रत्येकाला शेवटी जॉब पाहिजे. ओके, आणि कॉलेजमध्ये प्लेसमेंट झालं तर त्याच्यापेक्षा दुसरी चांगली संधी काही नाही आहे. म्हणजे कॉलेजमधूनच तुम्हाला जॉब मिळतो. त्याच्यामुळे तुम्हाला जे कॉलेज जास्त प्लेसमेंट देतं, फर्स्ट प्रिफरन्स तर तुम्ही प्लेसमेंटला दिलं पाहिजे की प्लेसमेंट कोणत्या कॉलेजमध्ये जास्त चांगलं होतं, त्याप्रमाणे तुम्ही चॉईस द्या. दुसरी गोष्ट अशी आहे की लोकेशन. तुम्ही ज्या लोकेशनला राहता आहेत त्या लोकेशनपासून कॉलेज किती लांब आहे ह्याचा पण विचार करायला पाहिजे. कारण आजकाल इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये पण कंपल्सरी 75% अटेंडन्स असते. म्हणजे मुलांना रोज कॉलेजला गेलं पाहिजे. जर खूप लांब असेल कॉलेज घरापासनं तर तुम्ही त्याच्यामध्येच थकणार, येणार जाणार, ह्याच्यातच तुमचा सगळा वेळ जाणार. आणि इंजिनिअरिंग असं आहे की तुम्हाला 2 सेमिस्टर आहेत एका वर्षामध्ये. दोन्ही सेमिस्टरला 5 ते 6 विषय असतात. त्याची थेरी एक्झाम असते, प्लस प्रॅक्टिकल, ओरल एक्झाम्स असतात. त्यांचे सगळ्यांचे सबमिशन्स असतात, जर्नल्स लिहायचे असतात. तर हा सगळा वेळ जर तुम्हाला युटिलाइज करायचा असेल तर लोकेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला लोकेशन, घराजवळ कॉलेज किती लांब आहे, जवळ आहे हे बघा. प्लस तुमचा जर CET स्कोअर चांगला असेल तर सगळ्यात आधी गव्हर्मेंट कॉलेजेसच्या चॉईस देणं हे सगळ्यात आधी जास्त उपयुक्त राहील. जर त्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की आपला स्कोअर अप टू द मार्क नाही आहे इंजिनिअरिंग गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये घेण्यासाठी तर तुम्ही मग बाकीचे प्रायव्हेट कॉलेजेस घेऊ शकता. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर लक्ष्मीकांत देशमुख आहेत आपल्यासोबत जालनाहून. लक्ष्मीकांत, तर तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, माझ्या मुलाला 140 मार्क पडले CETला. बरं. हॅलो. हां, बोला.
हा सीईटीला माझ्या मुलाला 140 मार्क पडले. 140 ओपन कॅटेगरीमध्ये. बरं, तर पुढे काय निवडायचं त्याला? ऑटोनॉमस कॉलेज कोणतं मिळू शकेल? ॲटोनॉमस कॉलेज. ओके, आता कॉलेज निवडताना पण भरपूर कन्फ्युजन असतं. काही ॲफिलिएटेड कॉलेजेस असतात, काही ॲटोनॉमस कॉलेजेस असतात, काही डीम्ड युनिव्हर्सिटीज असतात. तर ह्याच्यापैकी नेमकं कशात ॲडमिशन घ्यायचं? ॲटोनॉमस कॉलेज हे असे कॉलेजेस असतात की त्यांना पूर्ण स्वतंत्रता दिलेली असते, की त्यांचा सिलेबस ते स्वतः डिसाईड करू शकतात, त्यांचे ॲडमिशन प्रोसिजर ते स्वतः डिसाईड करू शकतात आणि रिझल्ट वगैरे सगळं काम जे असतं ते स्वतः करू शकतात. जर तुम्हाला ॲटोनॉमस कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांची प्रोसेस ही पूर्ण वेगळी असते. तर त्या ऑटोनॉमस कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला त्यांची चौकशी करायला लागेल, त्यांचा फॉर्म भरायला लागेल आणि 140 स्कोअरला तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेज मिळू शकतं. मिळणार नाही असं नाही आहे, मिळू शकतं तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेज 140 स्कोअरला. ही आपली चर्चा आणि प्रेक्षकांचे प्रश्न सुद्धा आपण असे सुरू ठेवणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत रहा जय महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इंजिनिअरिंगमध्ये करिअरच्या संधी या विषयावरती प्राध्यापक प्राची क्षीरसागर यांचं मार्गदर्शन घेतोय. आत्ता आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी बघितलं तर एकांनी सीईटीबद्दल विचारलेलं, तर त्या संदर्भात माझा तुमचा प्रश्न आहे की अनेक वेळेला असं होतं की सीईटीमध्ये कमी मार्क मिळाले किंवा सेकंड लिस्टमध्ये नाव लागलं, तर अशा वेळेला नेक्स्ट अटेम्प्ट द्यावा आणि अधिक चांगल्या मार्कांची अपेक्षा करून चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी की आत्ता जे मार्क आहेत त्याच्यावरती जे कॉलेज मिळालंय त्याच्यात ॲडमिशन घ्यावी? आता जे मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत त्या मार्क्सवरती जे कॉलेज मिळेल त्यात ॲडमिशन घेतलं तर जास्त चांगलं राहील. कारण सीईटी परत देणं म्हणजे परत पूर्वतयारी करणं, हे सगळी प्रोसिजर परत आली आणि आपण कन्फर्म नाही सांगू शकत की पुढच्या वेळेस पण तुम्हाला चांगला स्कोअर येईलच असं काही नाही आहे. सेकंड राऊंडमध्ये पण जे कॉलेज मिळतात ते पण कॉलेज असं काही नाही आहे की तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये नाही लागलं, सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळालं म्हणजे ते कॉलेज चांगलं नाही आहे, असं काही नसतं. जर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये मिळालं आहे तर तुम्ही ते ऑप्ट करायला हरकत नाही. बरं, आपण पुढचा प्रश्न घेऊयात. आनंद आहेत आपल्यासोबत पुण्याहून. आनंद, काय प्रश्न आहे तुमचा? मॅडम, माझी मुलगी आता 10वी पास झालेली आहे, तर ते कोणत्या फील्डमध्ये जाऊ शकते ते त्या संदर्भात थोडं विचारायचं होतं. 10वी पास झाली, त्यांचा इंटरेस्ट काय आहे मुलीचा तुमच्या? किती मार्क होते 10वी मध्ये? 10वी मध्ये किती मार्क होते? 71.40. आणि गणित विज्ञान मध्ये चांगले मार्क आहेत? हो, विज्ञान मध्ये गणित मध्ये खूप छान मार्क आहेत. बरं, ओके. शेवटी 10वी नंतर काही मुलांना 10वी नंतर लगेच कळत नाही की त्यांचा इंटरेस्ट कशात आहे, ठीक आहे, कशात करिअर त्यांना करायची इच्छा आहे. पण अशा वेळेस पालक म्हणून पालकांनाच थोडंसं लीड घ्यायला लागते की ठरवायला लागतं की आपल्या मुलांना कुठे ॲडमिशन आपण देऊ शकतो. पण अशा वेळेस तुम्ही थोडीशी असं ऑब्झर्व करू शकता आपल्या मुलांना की त्यांचा इंटरेस्ट नेमका कशात आहे, किंवा त्यांचा गणित किंवा विज्ञान हा विषय कसा आहे. गणित म्हणजे गणितात खूप चांगले मार्क पडले म्हणजे गणित चांगलं आहे असा अर्थ होत नाही. पण त्याला कितपत गणित समजतं आहे किंवा सायन्स कितपत समजतं आहे, ते जे काही शिकले आहेत ते रिलेट करू शकतात का आपल्या रोजच्या जीवनामध्ये. असं जर असेल तर त्यांनी इंजिनिअरिंगला जायला हरकत नाही. किंवा मग 11वी 12वी करावं सायन्समध्ये. 11वी 12वी सायन्समध्ये करेपर्यंत मूल अजून थोडं मोठं होतं, त्याची मॅच्युरिटी लेवल वाढते आणि त्याला त्याचा इंटरेस्ट आपोआप कळायला लागतो की कशात मला करिअर करायचं आहे. किंवा तो एक्सप्लोअर होतो बाहेर, तर त्याला नवीन नवीन संधी काय आहेत अजून. 11वी 12वी नंतर इंजिनिअरिंग सोडून पण भरपूर फील्ड्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. त्या 11वी 12वी नंतर थोडं मुलांना कळायला लागतं आणि त्याच्यानंतर ते बरोबर त्यांची काय जे असेल कशात करिअर करायचं आहे ती ब्रँच निवडू शकतात. त्याच्यामुळं 11वी 12वी सायन्स केलं तर जास्त चांगलं राहील. आणि केवळ इंजिनिअरिंग करून न थांबता पुढे जर मास्टर्स केलं तर त्या मास्टर्स केल्यावरती किती फायदा होतो आणि मास्टर्स नंतर करिअरच्या काय काय संधी असतात? मास्टर नंतर पण भरपूर करिअर संधी आहेत. आता मास्टर्समध्ये पण भरपूर प्रकार आहेत. जर एमटेक करायचं असेल, तुम्हाला जर अकॅडमिक्समध्ये किंवा रिसर्च रिलेटेड वर्कमध्ये खूप इंटरेस्ट असेल तर तुम्ही एमटेक करू शकता, मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग. जर तुम्हाला असं वाटतंय इंजिनिअरिंग केल्यानंतर पण असं वाटतंय की मला
कुठल्या तरी मॅनेजरियल पोस्टवरती काम करायचं आहे तर तुम्ही MBAला जाऊ शकता, किंवा तुम्हाला याच क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगमध्येच आणखीन पुढे एक्सेल व्हायचं आहे तर तुम्ही MS ला पण जाऊ शकता. MS करण्यासाठी तुम्हाला बाहेरच्या देशात जायला लागणार आहे ऑफकोर्स. आणि ह्या सगळ्या मास्टर्स प्रोग्रामना वेगवेगळ्या एंट्रन्स टेस्ट आहेत, तर तुम्हाला त्या वेगवेगळ्या एंट्रन्स टेस्ट द्यायला लागतील. आणि ऑब्वियसली तुम्ही जर एंट्रन्स टेस्ट दिल्यात आणि तुम्हाला कुठल्या चांगल्या कोर्सला ॲडमिशन मिळालं तर तुम्ही एक्सेल होऊ शकता. बॅचलर प्रोग्राममध्ये आपण सगळे विषय ओव्हरऑल शिकत असतो, पण मास्टर प्रोग्राम असे असतात की तुमचा जो आवडता विषय आहे तो निवडायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे तो स्पेसिफिक विषयामध्ये तुम्ही मास्टर्स होऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही करिअर जास्त चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर जर म्हणजे एक पद्धत फॉलो न करता फक्त नोकरी करायची नसेल तर इंजिनिअरिंग केल्यानंतर अजून काय काय पर्याय उपलब्ध होतात समोर? ओके, इंजिनिअरिंग नंतर प्रचंड प्रमाणात भरपूर अशा अवेलेबल आहेत संधी. जर ट्रॅडिशनल एक आहे जॉबमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे जॉब तुम्ही घेऊ शकता. एक तर आहे कॅम्पस प्लेसमेंट, कॅम्पस थ्रू तुम्ही डायरेक्ट कॉलेजमधूनच तुम्हाला जॉब्स मिळतात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये. तुम्हाला जॉब करायचा नसेल किंवा कॅम्पसमधून जर तुमचं प्लेसमेंट झालं नसेल तर तुम्ही इंजिनिअरिंग नंतर छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्सेस असतात, ते कोर्सेस करून तुम्ही ऑफलाईन जॉब पण करू शकता. डायरेक्ट त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जाऊन तिथे डायरेक्ट जॉब्स करायचे. त्यानंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करू शकता. एंटरप्रेनरशिप, यू कॅन स्टार्ट युअर ओन स्टार्टअप. ओके, त्यानंतर भरपूर गव्हर्मेंट सेक्टरमध्ये जॉब्सच्या संधी अवेलेबल आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम होतात, त्या एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो. नंतर पब्लिक सेक्टर युनिट्स पण आहेत, जसे MTNL, भेल, ONGC ह्या सगळ्या कंपन्या आहेत. ह्यांच्या रिक्रुटमेंट ह्या गेट थ्रू होतात. इंजिनिअरिंग झाल्यानंतर गेट एक्झाम द्या, गेटचा स्कोअर असेल तर डायरेक्ट ते तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल करतात. सो अशा जॉबसाठी ह्या वेगवेगळ्या ऑप्शन्स अवेलेबल आहेत. लाईकवाईज तुम्हाला जर मास्टर्स करायचे असेल ओके तर तुम्ही मास्टरसाठी पण जाऊ शकता. मास्टरमध्ये अगेन MTech आहे, ME आहे, MBA आहे. MBAमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला कशात जास्त इंटरेस्टिंग वाटतं त्या फील्डमध्ये तुम्ही MBA करू शकता. MS करू शकता तुम्ही. जर तुम्हाला जॉब पण नाही करायचा आहे आणि तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन पण नाही करायचं आहे तर तुम्ही यू कॅन गो फॉर प्रशासकीय सर्व्हिसेससाठी तुम्ही जाऊ शकता. तसंच जर नसेल तर तुम्ही डिफेन्स सर्व्हिसेससाठी सुद्धा जाऊ शकता. असे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण फक्त एक आहे की प्रत्येक ऑप्शन्ससाठी तुम्हाला एंट्रन्स टेस्ट द्यायला लागतात आणि त्याची तयारी तुम्हाला करायला लागते. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर चंद्रनील आहेत आपल्यासोबत जळगावहून. चंद्रनील, काय प्रश्न आहे तुमचा? हां बोला. मॅडम, बायो इंजिनिअरिंग करायचं आहे तर बायो इंजिनिअरिंग ही ब्रँच कशी राहील आणि त्याची ॲडमिशन प्रोसिजर कशी राहील किंवा त्याचे कॉलेजेस कुठे आहे किंवा नंतर पुढे आपण केल्यानंतर त्याचे काय संधी राहतील नोकरीच्या? 12वी मध्ये किती टक्के आहेत? 12वी मध्ये किती टक्के आहेत तुम्हाला? 12वी 89. मॅथची गरज आहे का नाही ते महत्वाचं आहे बायो इंजिनिअरिंगसाठी. मॅथ कंपल्सरी आहे? नाही. CET स्कोअर किती आहे? CET स्कोअर किती आहे तुमचा? CET 89. आणि 12वी पण 89? हो, दोन्हीचा. ओके. ॲडमिशन प्रोसेस ही कुठल्याही ब्रँचसाठी सेमच आहे. फक्त ॲडमिशन जेव्हा आपण फॉर्म भरतो त्यावेळेस फक्त तुम्हाला तुमची ब्रँच चूज करायची आहे. ओके. जर कोणत्या ठिकाणी बायो इंजिनिअरिंग ही ब्रांच आहे त्या कॉलेजेसच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन बघा. ते कॉलेजेस तुम्हाला कसे वाटत आहेत, त्या कॉलेजेसमध्ये त्या पर्टिक्युलर ब्रांचसाठी कॅम्पस प्लेसमेंट होत आहेत की नाही हे सगळं चेक करा आणि त्याप्रमाणे मग तुम्ही ते चॉईसेस देऊ शकता. कोणतं कॉलेज तुम्हाला द्यायचं आहे, काय प्रिफरन्स आहे ते तुम्ही देऊ शकता त्याप्रमाणे. आणि बायो इंजिनिअरिंगमध्ये डिग्री केल्यानंतर ॲक्च्युली खूप कमी कॉलेजेस आहेत जी ही डिग्री देत आहेत. ओके. पण आता आपल्याकडे ॲग्रिकल्चर फील्डला भरपूर डिमांड आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर अशा ॲग्रिकल्चरल कंपन्या ज्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्याज वगैरे, त्या ठिकाणी तुम्हाला जॉब्सच्या संधी अवेलेबल आहेत. खरंच खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती दिलीत. आमच्या प्रेक्षकांना सुद्धा छान मार्गदर्शन दिलं. अजून प्रश्न घ्यायचे होते पण वेळेअभावी इथेच थांबायला लागतंय. तुम्ही आम्हाला आज वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र.